दाजी जोशी किंवा वामनराव जोशी हे समशेरपूरचे, त्यांनाही काळ्या पाण्याची म्हणजे अंदमानात शिक्षा झाली. अंदमानात ते 12 वर्ष त्यांनी ती शिक्षा भोगली. आता त्यावेळी शिक्षा म्हणजे नरक यातनाच होत्या. काठ्या फुटायचा, तेल गाळायचं. सावरकरला सुद्धा ते 7-8 दिवसातच ते थकले. आणि बाकीचे आपले नवलेवाडीचे लोक त्यावेळेला सांगायचे, ते अंदमानात होते नवलेवाडीचे काही लोक, की आम्ही त्यांना मदत करायचो ते तेल काढायला वगैरे, काठ्या फुटायला. तर हा जो मनुष्य होता 12 वर्ष अंदमानात आहे. त्याच्यानंतर आला पुन्हा जंगल सत्याग्रहामध्ये सहभागी झाला. त्याच्यात पुन्हा अटक झाली. लग्न बिग्न काही केलं नाही. पुतणे वगैरे होतं, त्यांनी सांभाळ केला. नंतर ते नाशिकला राहायला गेले. पण आम्ही मध्यंतरी 2 वर्षापूर्वी गेलो तर घर त्यांचं म्हणलं पाहिजे तर घर कुठे, घर सगळं पडले. मग राहतात कुठं, तर त्यांची पुतणी ही नाशिकला राहते. तिनं त्यांच्यावर त्यांनी जे लिहिलेलं आहे ते आपलं चरित्र तिनं प्रकाशित केलं. पण तिथल्या सरपंचांना आम्ही म्हटलं होते ना, एखादं वाचनालय तरी यांच्या नावानं तिथं उभारा ना, आपल्या गावचं भूषण आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या चांगल्या आपल्याला करायच्या, त्यासाठी आपला सुद्धा एखादा दबाव गट